हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसापासून माझ्या एका व्ह्यूवरची इच्छा आहे की मी केसांना ऑइलिंग लावून हेअरस्टाईल करावी. तर आज फायनली मी ती रिक्वेस्ट पूर्ण करत आहे. हां, पण ट्रेडिशनल लुक मात्र मी नाही करत आहे, फक्त हेअरस्टाईल करत आहे. तर मी केसांना भरपूर असं तेल लावून घेतलेलं आहे. तर सध्या मी एकाच बाजूला ऑइलिंग करत आहे, कारण फरक समजून यावा. तर फरक तुम्हाला आता दिसत असेल. एका बाजूला मी ऑइलिंग केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला नाही केलेलं. आता दुसऱ्या बाजूलाही मी छान ऑइलिंग करून घेत आहे. तसं तर फ्रीझी केसांसाठी अँटी फ्रीज जेल, सिरम किंवा अशा काही गोष्टीही वापरता येऊ शकतात. पण माझ्या व्ह्यूवरची इच्छा आहे की मी ऑइलिंग करूनच हेअरस्टाईल करावी. त्यामुळे मी प्रॉपर ऑइलिंग करून घेतलेलं आहे आणि आता हेअरस्टाईल सुरू करणार आहे. ही हेअरस्टाईल मराठी ट्रेडिशनल लुकसाठी खूपच परफेक्ट आहे, खास करून नऊवारी साडी वगैरे असेल तर. तर फ्रंटमध्ये मी सागर वेणी घालून घेत आहे छोटीशी. पुढे तुम्ही कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल करू शकता, फक्त मागे सेम असेल. या वेळीला मी एक छोटीशी क्लिप लावून सिक्युअर करून घेत आहे आणि मागे ब्लॅक रबर बँडने पोनीटेल बांधून घेत आहे. आणि उरलेल्या केसांची मी वेणी घालणार आहे, टाईट अशी. खूप टाईटही नाही आणि खूप लूजही नाही अशी वेणी घालत आहे मी. अगदी केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत वेणी घालून घेणार आहे आणि अगदी खाली परत एकदा छोटंसं रबर बँडने त्याला सिक्युअर करणार आहे, म्हणजे वेणी सुटू नये. आता ही वेणी अशा पद्धतीने फोल्ड करून त्याला यू पेनने मी सिक्युअर करून घेणार आहे. ज्या बाजूने मला गरज वाटते तिथे मी यू पेन्स लावून घेत आहे, म्हणजे वेणी सुटणार नाही. हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे आणि आता मी लावत आहे गजरा. तुम्हाला आवडतील अशा हेअर ॲक्सेसरीज तुम्ही इथे यूज करू शकता. या हेअरस्टाईलमध्ये अशा टाईपच्या हेअर ॲक्सेसरीज असतातच. आणि एक छोटंसं गुलाबाचं फूलसुद्धा मी त्याच्यामध्ये लावत आहे. आणि आता हा आहे माझा फायनल लूक. मराठी साडी लूकवर ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा. ही हेअरस्टाईल आवडली असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.